कशा आहात मग सगळे? खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला. घरातलं कामच उशिरा वाटलं. उशिरा कामावून आले ना, म्हणलं उशीर झाला व्हिडिओ बनवायला. आणि आज मोठा पण मुलगा पण लवकर आला होता, तरी मलाच उशीर झाला आज. दुपारी नाही व्हिडिओ बनवले, कारण की कामाला गेले होते. आज लय दिवस घरी होते ना, तर आज व्हिडिओ बनवायचा म्हणजे आज मेकअपबद्दल. तर खूप काही कमेंट मला विचारते तर की ताई तुम्ही असे मेकअप करून का व्हिडिओ बनवत नाही, तर तुम्ही कधीच मेकअप करून तुमचे व्हिडिओ बघितले नाहीत आम्ही. तर तुम्हाला सांगू का, मेकअप करायची ना एक आवड लागते, की मेकअप करून व्हिडिओ बनवायचे, साडी व्यवस्थित घालून व्हिडिओ बनवायचे, ही आवड मला पहिल्यापासून नव्हती. म्हणजे पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघा तुम्ही. असं मेकअप कधी मला आठवत नाही मी अशी पार्लरमध्ये कधी गेले मेकअप केला आहे. मला मेकअप आवडतच नाही आहे, आणि त्याचं कारण पण सांगते मी तुम्हाला. कारण की तुम्हाला सांगितलेलंच आहे माझं लहानपण कसं आलं. अंगात घालायला कपडा नव्हता, तर मेकअपची बात तर लांबच राहिली. तर मग त्याच्याने मेकअप म्हणजे ते स्वप्नातून गेल्यासारखंच. कसं राहायचं, कसे कपडे घालायचे, चेहरा बघितला तर बघितला, आरशात नाही तर नाही. मग ती सवय लागली मला पहिल्यापासून. बिना मेकअपची सवय लागली मला. 2-2, 4-4 दिवस केस विचरायचे नाही, तर असंच केस बांधायचे की चालायचं. अजूनही तशी सवय माझी. मला मेकअप ही आवडतच नाही जास्त करून. हां, मी मोठी टिकली लावीन या काजळ लावीन, एवढंच माझा मेकअप फक्त. कधी केस कापाय जाणार नाही पार्लरमध्ये मी. मला म्हणजे ते करणारं कोणी नव्हतं ना, की मला मेकअपचं सामान काय लागतं, मला काय आवडतं, कोणत्या गोष्टीची आवड आहे मला. माझी आवड निवड विचारणारं कोणच नव्हतं. म्हणून मी हे चांगलं राहणं, फिरणं हे सगळं सोडून दिलं होतं मी. अजून पण तेच आहे माझं. मला घरात पण विचारतात, मुलंसुद्धा माझे म्हणतात, मम्मी तू कवर अशी राहते, दुसरे काही लेडीज किती छान राहतात. पण ते कसं असतं, सवय लागलेली असते. आता जर तुमच्या मते अजून काय विचारतात की तुम्ही व्हिडिओमध्ये चेंज करा. दादा, पब्लिक कसं आहे माहिती आहे ना, सोशल मीडियावरती म्हणल्याच्या नंतर खराब कमेंट येणारच, खराब बोलणारच. चांगलं राहिलं, चांगले व्यवस्थित व्हिडिओ बनवले, ते पण पब्लिक बोलणार. पहिले असे होते ना, आता कसे असे व्हिडिओ बनवते. पब्लिकच्या तोंडाला हात लावता येत नाही. पण मला असं वाटतं की घरातल्यांनी मला परवानगी दिली व्हिडिओ बनवायला, त्याच्या अर्थ मी त्यांच्या मनाविरुद्ध व्हिडिओ बनवू शकत नाही. मला घरातले काय बोलत नाहीत की तुम्ही का सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकते, की हे नको टाको. ना आमचे मालक बोलत, ना माझी मुलं बोलत. त्यांचं एकच म्हणणं की जसे आहेत त्याच पद्धतीत व्हिडिओ बनवायचे. त्यांच्या मनाविरुद्ध व्हिडिओ नाही बनवू शकत मी. आपले साधे तर साधे, माझ्यासारखे साधे लोक आहेत ना तुमच्यासारखे, बघतात माझे व्हिडिओ. जास्त नाही बघत, पण थोडे तरी चालते. पण चालते ना ते. त्याच्यासाठी मला मेकअप करून व्हिडिओ बनवायला जास्त नाही आवडत. आणि बोलणारे लोक बोलत असतात, मेकअप करा नका करू. सोशल मीडियावरती दिसले की त्या सोशल मीडियावरती ज्या महिला काम करतात ना, त्यांना लोक खराब कमेंटच करणार. किती चांगले व्हिडिओ असू दे त्यांचे, किती चांगले व्हिडिओ असू द्या, त्यांना असं वाटणार नाही की एवढे चांगले व्हिडिओ, चांगल्या पद्धतीत व्हिडिओ बनवतात, मग आपण खराब कमेंट का करायच्या. ते मेकअप करा नका करू, ते खराब कमेंट यायचे ते येणारच, बरोबर ना.